इथे मी बटाट्याचे चिप्स बनवते आहे. बटाटा साळून घेतला आहे. आता त्याचे चिप्स बनवते. इथे हे बघू शकता किती पातळ चिप्स आहेत. अशा प्रकारे मी हे सर्व चिप्स करून घेते. इथे हे 7-8 किलोचे चिप्स आहेत. त्यामध्ये हे थोडंसं वेगळ्या डिझाईनमध्ये पण चिप्स करते आहे. जे आपल्या मार्केटमध्ये असतात ते जाळीवाले चिप्स ते करते आहे. हे बघा कसं जाळीदार. इथे हे चिप्स केलेत. आता याला आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. बटाटा काळा पडतो त्यामुळे हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आता इथे हे चिप्स धुवून झालेत. आता याला आपण हे पाणी घेतलंय. या पाण्यामध्ये हा तुरटीचा खडा आहे, हा फिरून घेऊया. इथे हा खडा 5 मिनिटं फिरून घ्यायचा पाण्यात. आता यामध्ये हे चिप्स आहे. हा खडा मी पाण्यात मध्ये फिरवले आणि हा 5 मिनिटासाठी मी पाण्यात ठेवते आणि त्यामध्ये हे चिप्स टाकून देते. इथे मी दोन प्रकारचे चिप्स घेतले. 2 प्रकारचे चिप्स केलेत, हे डिझाईनमध्ये आणि एक प्लेनवाले. आता हे चिप्स याच्यामध्ये टाकून घेते. आता हे चिप्स भिजत घातले. आता यामधून हा खडा आहे, हा खडा काढून घेते मी. चिप्सला एक कडकपणा असतो आणि जास्त दिवस टिकण्यासाठी आपण हा तुरटीचा खडा काढून घेतला आहे आणि हे चिप्स बुडतील असं पाणी ठेवायचं आहे. कारण की चिप्सचा कलर बदलली नाही झाला पाहिजे, त्यासाठी आपण तुरटी फिरवतो आहे. कारण की बटाटा आपण किसला पाण्याच्या बाहेर असेल, बटाट्याचा कलर बदली होतो, त्यामुळे बटाटा आपण तुरटीच्या पाण्यात घालणार आहोत. आता याला आपण रात्रभर असंच ठेवणार आहोत झाकून. आता याला आपण रात्रभर ठेवून देऊया. सकाळी लवकरच ह्या तुरटीच्या पाण्यातून हे बटाट्याचे चिप्स काढून घ्यायचे आहेत. एक नरमपणा आला आहे चिप्सला. आता हे आपल्याला 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुरटीचं पाणी हे पूर्ण काढून टाकायचं आहे, त्यासाठी आपल्याला 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता इथे टोपामध्ये पाणी ठेवलं आहे गरम व्हायला. आता त्यामध्ये हे मीठ आहे, मीठ घालून घेऊया. पाणी उकळी येऊन देऊया. आता इथे स्वच्छ धुवून झालेत हे चिप्स. आता याला आपण पाणी गरम झालं त्या पाण्यामध्ये टाकून घेऊ. असे सर्व चिप्स आपण ह्या पाण्यामध्ये टाकून देऊया आणि ह्या पाण्याला एक उकळी येऊन देऊया. कारण की आपल्याला चिप्स जास्त शिजवायचे नाही आहेत. फक्त थोडीशी उकळी आली की नरम पडले की चिप्स
या चिप्सला जास्त हलवायचं पण नाही आहे, फक्त थोडंसं वरखाली करून द्यायचं, कारण की खाली जे बुडाला आहेत ते लवकर शिजतील त्यासाठी. आता इथे मी चेक करते, बटाटा असा दाबला, थोडासा दाबला की झालेच चिप्स, थोडंसं दाबला की झाले चिप्स. आता याला काढून घेऊया. आता याला पटापट काढून घेते एका भांड्यामध्ये आणि मग याला उन्हात सुकवून घेऊया. इथे बघू शकता किती पांढरे शुभ्र चिप्स आलेत. इथे शेडनेटवरती एक एक चिप्स असा मोकळा करून टाकलाय. आता याला आपण उन्हात सुकून देऊया. आता इथे सर्व चिप्स सुकायला घातले. आता इथे तेल गरम झालं आहे, यामध्ये हे चिप्स तळून घेते. साईज बघू शकता तुम्ही, डबल झाली आहे, छान असे फुललेत. असे चिप्स बनवून आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो. इथे मी दोन्ही प्रकारचे चिप्स तळून दाखवते आहे. तुम्ही बघू शकता किती डबल आणि मोठी साईज झाली आहे. उन्हाळा रेसिपीमध्ये तुम्हाला ही बटाट्याची चिप्सची रेसिपी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा.